दुसऱ्या फेरीचा आपण हा पहिला सामना पाहतोय. एका बाजूला रॉकस्टार बॉईज चंद्रपडा या संघाला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शार्वी 11 चिंचोटी. एका बाजूला आपण चांगली बॅटिंग लाईनअप रॉकस्टार बॉईज चंद्रपडा या टीमच्या माध्यमातून म्हणायचं गेलं तर खूप चांगली बॅटिंग त्या टीमच्या माध्यमातून आपण पाहिले. एकतर म्हणायचं गेलं तर बाहुबली जबरदस्त ज्यांना बॅटिंग केली, जुगलनं मोठमोठे फटके मारण्यामध्ये सध्याच्या घडीला तो भरपूर फेमस झाला आहे. भरपूर त्याचे रील आतापर्यंत आपण पाहिलेत, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुकवर म्हणा. आणि खूप चांगली खेळी, खूप चांगली इनिंग जुगलनं या मैदानावर केली. दुसऱ्या बाजूला खास करून चिंचोडी संघ, ज्या चिंचोडी संघाचे आपण गोलंदाजी अटॅक अप्रतिम पाहिला आहे. खूप चांगली गोलंदाजी चिंचोडी टीमने केली आहे. म्हणजे एका बाजूला जर पाहिलं पण धावा डिफेन्स झाल्या, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धावा चेस झाल्यात. आता मात्र ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. अजिंक्य स्पोर्टचं मैदान, भरपूर काही आठवणी आहेत रविदादांच्या येत्या 4 दिवसात. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, भरपूर काही आठवणी तुमच्यासमोर नक्कीच आम्ही प्रेझेंट करणार आहोत. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत सन्माननीय तुकारामजी मांगेला सर. आपलं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपण येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच. एका बाजूला शार्वी 11 चिंचोडी आणि रॉकस्टार बॉईज चंद्रपडा या दोन संघामध्ये एकानं 70च्या वरचा पाठलाग केलाय, एकानं 70 डिफेंड केल्यात. धावांचा पाठलाग, धावा डिफेंड, यामध्ये मॅच होतोय सुरू. रॉकस्टार बॉईज चंद्रपडा आणि शार्वी 11 चिंचोडी या दोन संघा दरम्यान स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील अर्थात रविदांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू असलेला हा श्रद्धांजली चषक 2026 मॅच होतोय सुरू. पहिला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मधोमध आला नाही, शॉर्ट फायनिंगला फील्ड करतोय. दोन फलंदाज मैदानावरती. एका बाजूला संजय लोखंडे. मागच्या सामन्यामध्ये इनिंग आपण संजयची पाहिली होती आणि आता कॅप्टननं म्हटलं होतं काही नवीन खेळाडूंचा भरणा देखील आलाय. सतीश जाबर याला संधी दिली. टॉप ऑफ द ऑर्डर. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आले. 4 षटकांचा सामना आहे. मागे 5 षटकांचा सामना 14-15ची सरासरी 70 पाहिल्यात, तर 4 षटकामध्ये ती 13-14ची सरासरी 50च्या वर धावफलक कदाचित चॅलेंजेबल ठरू शकेल. कदाचित मी म्हणेल या ठिकाणी ज्यावेळेस 1 षटक कमी केलं, म्हणजे 4 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे कदाचित हा बदल केला असेल. सतीश जो मिडल ऑर्डर सांभाळला त्याला मात्र पुढे आणलं गेलं, हा कदाचित बदल केला असेल. मात्र दुसऱ्या बाजूला संजय लोखंडे 32 धावांची ती इनिंग. यावेळेस तशाच एका इनिंगची गरज असेल टीमला, चिंचोडी टीमला, की आणखीन एखादी बेस्ट इनिंग संजयकडून यायला हवी. हो, यावेळेस चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगल या ठिकाणी मिळणार. 1 मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 2 एस नावाने खेळणारे खेळाडू आहेत संजय आणि सतीश. आणि सक्सेसचा पण एस असतो, पण त्याला स्ट्रगल करावं लागू नये. स्पोर्ट स्ट्रगलही असतो, ते करावं लागणार. दुसऱ्या बाजूला कैलास क्लास तो आपलाही दाखवणार. त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता, त्याच्यातलं टॅलेंट, त्याच्यातली ॲबिलिटी तोही दाखवणार. मागचा चेंडू होता जसा हाताळला गेला होता. टॉस्टअप डिलिव्हरी, फ्लाईट दिली होती, उंची दिली होती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता उंची देणारे, फ्लाईट देणारे, टॉस्टअप डिलिव्हरी हाताळणारे फार कमी गोलंदाज आहेत. हे धैर्य लागतं, हे धाडस लागतं. हे धाडस कैलास यांनी दाखवलंय. डॉट बॉल. खरोखरच नाव आहे कैलास, मात्र आपला क्लास काय तो अफलातून मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आम ॲक्शन जबरदस्त आहे. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळ आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. शॉर्ट स्क्वेअरला क्रिजनमध्ये चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल मिळणार. खूप चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले, 4 ओव्हरची मॅच, त्याच्यामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय चिंचोडी टीमकडून, मात्र त्या पॉवरफुल बॅटिंगला थांबवण्याचं काम कैलास करतोय. जसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण मोठ्या पटकाच्या शोधामध्ये आहेत दोन्ही फलंदाज. सतीश, संजय दोघेही त्याच प्रयत्नामध्ये आहेत की एक मोठा फटका, एक चौकार, एक षटकार. प्लॅन मिस. उजव्या यष्टीच्या बाहेर ऑफ कटर होता. असा तो फॉलो थ्रू पाहिला ना कैलासचा, तो थोडेसे आत जातात. त्यांचा फॉलो थ्रू आत जातो पण चेंडू बाहेर जातो. त्याचा फॉलो थ्रू थोडासा आत जातो. जसा मागचा चेंडू जर आपण रिप्ले पाहिला ना, तर फॉलो थ्रू थोडासा आत जातो, पण चेंडू जसा पडतो तसा थोडासा बाहेर जातो. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक कैलास दाखवत होताना. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती आहेत त्या 3. गोलंदाजी ॲक्शन खरोखर अप्रतिम आहे. खूप अप्रतिम ॲक्शन आहे. तुम्ही पाहू शकाल बघा. चेंडू रिलीज केल्यानंतर अगदी स्टंप मिळते. क्लिंग बोल्ट, दांडी गोल,
फलंदाज बाद त्या ठिकाणी मिस्टर सतीश आउट. जसं तुम्ही मिस केलं पण गोलंदाजाने तुम्हाला डिसमिस केलंय, मिस केलंय, या लाईनला मिस केलं. पहिलं बघा, हा पुन्हा एकदा रिप्ले बघा. मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू होता, पडला, अक्रॉस द लाईन केलं, अगेचा टक्केण्याचा प्रयत्न आणि मधली एसटी, त्या मधल्या एसटी वरती जाऊन चेंडू हाताळलेला आहे. काय मागच्या सामन्यापासून असा पॉवर प्लेचा खेळ बदललाय का? हालात बदले, माहोल बदलाय, थोडासा परिस्थिती बदललेली काय? कारण जसा सकाळच्या सत्रामध्ये दुपारपर्यंत धावांचा पाऊस पडत होता, आता थोडासा अकाल जाणवतोय, दुष्काळ जाणवतोय. खास करून पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये फक्त धावा आल्या ते 3, एक गडी बाद 3. म्हणजे असं म्हणू शकतो आपण सध्याच्या घडीला जे युद्ध सुरू आहे अमेरिका, इराण, इस्रायल, त्यामुळे कदाचित त्याचा परिणाम थोडाफार भारतावर झाला आहे. कुठेतरी गॅस सिलेंडरचा अकाल पडला आहे, दुष्काळ पडत सुरू झालेला आहे, तशा प्रकारे स्थिती झाली आहे. तुकाराम सर, वेळ आहे. तुम्ही ज्यावेळेस सकाळी या ठिकाणी आला होतात त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की मी देखील या मैदानावर खेळलेलो आहे, तर काय म्हणाल त्या एखादा अनुभव तुमचा या मैदानावरचा? ना भरपूर चांगल्या आठवणी आहेत. म्हणजे संजयजी म्हात्रे यांच्याकडनं तर लखाजोखा आहे. पण जितकं मला आठवते, मला 2006चं वर्ष होतं आणि अगदी उजव्या बाजूला त्या साईडला ती विकेट होती ज्यावेळेला आम्ही अंतिम सामना खेळला होता, नारंगी वर्सेस शिवाई स्पोर्ट्स. नागेश काकाची टीम होती आणि त्यांच्या अगेन्स्ट तो सामना आमचा होता आणि फार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नारंगी संघ चॅम्पियन ठरला होता. मग त्याच्यातली पण देखील एक आठवण आहे, कारण फार काही चांगल्या आठवणी या मैदानाशी जोडलेल्या आहेत. त्यावरती आपण चर्चा करूया. दुसरं षटक हाताळण्यासाठी यश येतोय. स्ट्रायकरला फलंदाज संजय, सुशांत, संजय. मागची हीच जोडी आहे ज्या जोडीनं धावा केल्या होत्या, रन केल्या होत्या. आता पुन्हा एकदा जबाबदारी संजयवरती, जबाबदारी सुशांतवरती. जबाबदारी वाढल्या आहेत, कारण या ठिकाणी पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा. फुल टॉस ऑन साईडला फटका फसलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. जवळजवळ शॉर्ट फाईनचा फिल्डर जाईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. भीमरचा इशारा, नो बॉलचा इशारा, 2+1 धावा या ठिकाणी मिळतील, त्या 3, आणि या 3 धावेनं धावसंख्या फलकावर झाली आहे ती 6. जसा हा नो बॉल आला ना, त्याच्यावरती 3 धावा आल्या ना, तर काय टीमला काय वाटलं मध्ये शार्वी 11 चिंचोडीला जसा एखादी सर्दी पडते त्यावेळेला ती एडव्हर्टाईज येते ना, थंडी मध्ये गर्मी का एहसास, अशा वेळेला हे एक थंडा थंडा कूल कूलवाला आहे. जसं ऑइल असतं ना तेल, तसा थोडासा गर्मी में राहत की सांस आहे, हे राहत की सांस आहे. गर्मीमध्ये थोडासा थंडावा आलाय, हा थंडावा आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न अमित सीट झालाय, या स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. पण बाबा फ्री हिट होता, याच्या अगोदर नो बॉल होता, त्याच्यामुळे लायसन असतो, म्हणजे त्यामुळे त्या लायसनचा वापर त्याने केलेला आहे. एक धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. पहिलं षटक आलं होतं सुंदर, कैलास यश पहिला चेंडू कदाचित खराब हाताळला, पुन्हा एकदा अगदी योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतोय. बघा, पहिल्याच आपण सामन्यामध्ये तब्बल 70च्या पलीकडे धावसंख्या उभारली होती. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा या टीमला. यावेळेस डाऊन द लेग आणि जवळपास तो चेंडू स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी दोन्ही पायाच्या मधून लेग स्टंपच्या अगदी जवळून हा चेंडू मात्र निघून गेलाय. बघा, एखाद्या चांगल्या संघाच्या विरुद्ध ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला फायदा तुम्हाला देखील होत असतो. आधी तिथे मिळालेल्या काही थोडासा ॲडव्हान्टेजचा उपयोग टीम उचलतायत. पहिले षटक चांगला हाताळलंय, त्याचा परिणाम देखील आहे. ज्या चौकाराची आवश्यकता होती, बॅट स्विंग जोरात होती, लॉंग लेग सीमारेषा पार, जसा तुम्ही उल्लेख केला होता धावांचा दुष्काळ, त्या युद्धाचा परिणाम आहे की माहिती नाही. तिथे युद्धाचे ढग पसरले आहेत, पण इथे जर रन नाही आले तर कदाचित पराभवाचे काळे ढग येऊ शकतात या मैदानावरती. हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्या चेंडूला उलकेला आणि पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. या चौकारने धावफलक 2 आकडी धावसंख्या पार होते. 1-1-11. त्यासाठी म्हटलं ना मी की तुम्ही 71 धावा पहिल्याच मॅचमध्ये बनवल्या होत्या. आता भले 4 ओव्हरची जरी मॅच असली ना, तरी कमीत कमी मी तर म्हणेल 50, 55, 60 हा आकडा स्कोरबोर्डवर येणं गरजेचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 11, 1-1-1, 11 धावा, एक गडी बाद. आपण स्थिती पाहतोय रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा या टीमची. मात्र इथून एक जर अंदाज लावायचा गेला म्हणजे इथून जवळपास 15 चेंडूंचा खेळ आहे आणि ऑन साईडला फटका चांगला आहे, अफलातून फटका खेळला गेलाय, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुशांतच्या बॅटमधनं फटका निघतोय आणि जसं मी उल्लेख केला होता मागच्या सामन्यामध्ये याच दोघांनी चांगली फलंदाजी केली होती. आता तीच जबाबदारी आहे भाई, जिम्मेदारी है तो निभानी पडेगी. वादा किया तो
निभाना पडेगा. हा चेंडू पुन्हा एकदा पूल केला होता, पहिल्या लेनला पिक केलं, लवकर ओळखलं, टप्प्याला लवकर ओळखलं आणि त्या चेंडूवरती पिकअप पूल हा पॉवरफुल स्ट्रोक मिडविकेट सीमारेषा पार पाडलाय. कारण जिम्मेदारी एकदा जबाबदारी घेतली नका, त्या जबाबदारीचं ओझं जाणून देऊ नका. अजिंक्य स्पोर्टच्या प्रत्येक सभासदाने जबाबदारी घेतली ही स्पर्धा करण्याची, हे मैदान पुन्हा एकदा तयार करण्याची, या मैदानावरचं क्रिकेट अजून चालू करण्याची, आणि ती जिम्मेदारी ती जबाबदारी योग्य पद्धतीनं त्यांनी निभावलेली आहे. म्हणून जबाबदारीचं ओझं जाणून देऊ नका, एन्जॉय करा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. पहिला आपण ऑन साईडला पाहिला, आता ऑफ साईडला, दोन्ही साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला षटकार या चेंडूवरती आलाय, 4 चौकार. खूप चांगला फटका पुन्हा एकदा. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, तिथून मात्र जर पाहिला आपण तर विथ द टो पाहू शकाल तुम्ही JTC लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि तिथून मात्र विथ द टो अगदी चेंडूला पंच केलं गेलं आणि चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी. खूप चांगला फटका, चौकार. चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 21-21. यावेळेस देखील इनसाइड आउट. आणखीन एक चांगला फटका, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. एकापेक्षा एक नजराने अगदी फटक्यांचा दाखवत असताना सुशांत 27 वरती धावफलक पोहोचलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, असा एक फटका पाहिला होता दुसऱ्या सामन्यामध्ये, उजव्या यष्टीच्या बाहेर होता, लांब होता, थोडासा दुरून खेळला होता. ओ क्लास, दॅट्स अ क्लास. आपला दर्जा दाखवणारा एक दर्जेदार फटका खेळा, इनसाइड आउटवाला फटका, आणि या चेंडू बरोबर कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवला. असे फटके पाहिले ना तर डोळ्याचं पारणं फेडतं. म्हणजे काही फटके आपण जसं वळलेला ना शॉट ऑफ द डे, त्या पद्धतीनं हा फटक्याचं वर्णन केलंय. शेवटचे 4 चेंडू होते ना, 4-6 4-6, शेवटचे 4 चेंडू आहेत त्यावरती 4-6 4-6 आलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 27. पहिलं षटक आलं होतं 3 धावांचं आणि त्यानंतर पॉवर प्ले वाल्या 24 धावांचं हे षटक आलंय. आणि त्याला कारण होतं, सुशांतनं शेवटचे 4 बॉल 4-6 4-6. बऱ्याच वेळा काहीकांचा आवडता नंबर असतो, RTO कडे अप्लाय करतात, मोटरसायकलला घेतात, 4 व्हीलरला घेतात. आता हा नंबर पण सुशांतसाठी वाईट नाही आहेत, 4-6 4-6. मागच्या 4 चेंडूवरती त्याने ठोकले. म्हटलं ना की 4 षटकांचा सामना आहे, 27 झालेत आणि कमीत कमी भले 60-70 नको, मात्र 50-55 हा स्कोरबोर्ड यायला हवा. आपण स्टँड पाहू शकाल, स्वर्गीय नित्यानंद मात्र स्टँडमध्ये दाढी, त्यानंतर म्हणायचं की एक स्टँड जो असा आहे स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँड. म्हणजे ज्या वेळेपासून अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा जो प्रवास, 40 वर्षाचा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा प्रवास, मात्र त्या प्रवासामध्ये कुठेतरी ज्येष्ठ समालोचक स्वर्गीय भालचंद्र ठाकूर साहेबांचा देखील एक हिस्सा आहे. त्यांच्या आठवणीनं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उजाला दिला गेलेला आहे. एक लेजेंडरी समालोचक, भरपूर प्रसिद्ध असे समालोचक आणि भरपूर काळ अजिंक्य स्पोर्ट्ससोबत, म्हणजे मला तरी असं वाटतं की बराचसा काळ 25 वर्ष 40 वर्षामधले 20 ते 25 वर्ष, मला तुषार दादा 20 ते 25 वर्ष भालचंद्र ठाकूर साहेबांना अजिंक्य स्पोर्ट्ससोबत घालवले असतील. अच्छा, एक चांगली आठवण तुम्ही दादांची देखील काढली. आणि त्यांची शैली वेगळी होती, जसं समालोचन करायचे. आणि काही उभरते होते ना, म्हणजे समालोचक एक आदर्श देखील मानतात, एक रोल मॉडेल म्हणून देखील त्यांचं नाव घेतल्यास वावगं ठरणार नाही. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, त्यांच्याकडून आलेली कला पुढच्या पिढीला मिळालेली आहे. जसं आपण संजयजी म्हात्रे यांचा दुपारच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता की समालोचकाच्या जोडला महत्त्वाची भूमिका स्कोररची असते. आणि स्कोरर नवीन स्कोरर घडवत जाणं, बनवत जाणं, हे काम संजयजी यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे कधी वानवा जाणवली नाही आहेत स्कोररची किंवा गुणलेखकाची. अजून एक वाईट बॉल, तर आपल्याकडले असलेलं ज्ञान कला आपल्याला पुढच्या पिढीला देत असतो. कदाचित त्याचाच परिपाक आहे की हे समालोचक असतील, गुणलेखक असतील, स्कोरर असतील, आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच. कारण बघा, एक नाही तर अनेक मी म्हणे गुणलेखक आतापर्यंत संजयजी म्हात्रे साहेबांना घडवले आहेत. ऑफसाईडला तितकंसा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, सिंगल मात्र या ठिकाणी नक्कीच मिळणार. फिल्डर येतोय, चेंडूला उचलतोय, 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 31. 30 धावा झालेल्या आहेत, 30 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे, पुल खेळायचा होता, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मागे फिल्डर देखील झेलच्या खाली आला देखील होता, मात्र कॅच होतोय ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता,
मात्र प्रयत्नाला यश नाही. कॅच ड्रॉप झालाय. सिंगल त्या ठिकाणी काढला गेलाय. धावा झाल्यात 31-31. अक्षय आले होते चेंडू टिपण्यासाठी. आपण जर पाहिलं तर दोघांमध्ये कॉलिंगमध्ये कदाचित थोडंसं तुतू मैमा झालं होतं. आकोटाप्याचा चेंडू तर मागे आले. थोडंसं कव्हरच्या डोक्यावरनं केलाय. प्रोटेक्शन आहे डीपला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड करतोय. थ्रो करतोय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. हे षटक होतं पार्थ आणि पार्थनं योग्य पद्धतीने षटक आहे. भले स्वेअर चेंडू हाताळल्यात पण मागच्या 3 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्या. स्कोर 32-32. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी होत आहे. या संपूर्ण जर चेंडूंचा आढावा घेतला तर फक्त 2 चौकार आणि 2 षटकार या संपूर्ण चेंडूमध्ये आलेले आहेत. यावेळेस स्टेट बॅटने खेळायचं होतं. बॅटची एज चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. मग एक्के दुक्के से खाली स्कोरबोर्ड चलता रहा है. यावेळेस ते धावसंख्या आपण अपेक्षित केले ना, जो स्कोरबोर्ड आपण आपल्या माइंडमध्ये सेट केला आहे त्या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर या कंडिशनमध्ये तुमच्याकडून मोठे फटके येणं गरजेचे आहेत. 33 लॉस ऑफ 1 विकेट. आवश्यकता आहे. जसा मार्केटचा नियम आहे बाबा, डिमांड तशी सप्लायर, मागणी तसा पुरवठा. जशी मागणी येते ना तसा तुम्हाला पुरवठा करावा लागतो, नाही तर मार्केटच्या बाहेर जाणार. मार्केटचा नियम आहे भाई, जसा डिमांड तसा सप्लाय, मागणी तसा पुरवठा. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार ठोकलाय. कारण जर पुरवठा नाही केला तर दुसरा कोणतरी येईल तुमच्या जागी येईल. त्याच्यामुळे मागणी आलेली होती. अगदी वी वॉन्ट सिक्सर, जसं मागे काही वेळेला नारे लागायचे तसा सिक्सर पाहिजे होता. तो सिक्सर षटकार अफलातून स्टोक खेळला गेलाय. धावांची नितांत गरज. धावा हव्या आहेत. 39 धावा फळकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. सुरुवातीचे 2 चेंडू नक्कीच खराब हाताळले होते. त्यानंतर मात्र खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार. 39 धावा या फळकावर लावल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज या स्ट्राईक एंडला पण संजय लोखंडे फ्लिक खेळायचं होतं. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू निघून जातोय लेग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात हा मिळतोय नशिबाचा चौकार. नशीब पाहिजे. मग जसं मागे देखील उल्लेख केला होता का बाबा अशा कंडिशनला लक फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा राहिलाय. हा चेंडू बघूया जशा पद्धतीनं चेंडू हाताळला गेला होता आणि त्यामुळे 22चा इशारा पंचाकडनं होत असताना हा चेंडू चौकार गेलाय. या चौकारनं धाफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो 43. 43 धावा धाफलकावरती आहेत. बघा त्याला जसं ज्या वेळेला सिद्धूबाजी येतात ना कॉमेंटरीला, ते म्हणतात बाबा नसीब मेहरबान तो बल्लेबाज पेलवान. तसं नशीब मेहरबान असेल ना तर बल्लेबाज बाबा पेलवान असणार आहे आणि नशिबाची साथ लाभावी लागते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा. जर थोडंसं एनालिसिस केलं ना तर मागच्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, नंतर 24 आल्या. मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. त्याच करता ते 4-6 लगावल्या. लास्ट 15 डिलिव्हरी जर पाहिलं ज्याच्यामध्ये येलो जास्त आहेत, त्याच्यामुळे येलो असला ना का गाडी थोडीशी स्पीडने जावी लागते. सुरुवात झाली होती ते विकेटनं. धावा धापल होती 43. तुम्ही उल्लेख केला होता की 50 धावांची वेस ओलांडणं गरजेचं आहे. यानंतरचा होणारा मॅच टॉस तो देखील महत्त्वाचा असणार आहे. महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला जांताराचा खारबाव. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. शेवटचे 6 चेंडू. खूप चांगली बॅटिंग सुरुवात. जवळपास मागच्या 15 चेंडूंचा आपण जर विचार केला तर मागच्या 15 चेंडूमध्ये जवळजवळ 30 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड नक्कीच वाढणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. आणि ज्याप्रमाणे आपण वारंवार हेच उल्लेख केला होता की भले 5 षटकांचा सामना नाही आहे, 4 षटकांचा सामना आहे, मात्र मागच्या मॅचमध्ये तुम्ही 71 बनवले होते. इथे जवळजवळ 50-55 आणि कदाचित ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. 44 धावा झाल्यात. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय मारकर गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. हा क्लास दर्जा याच्या अगोदर देखील दाखवला होता. आता वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या साईडला जास्त धावा झाल्यात. आजच्या दिवसभरचा खेळ पाहिला ना तर ऑन साईडला जास्त, ऑफ साईडला जास्त झाल्यात. याला कारण असेल नेटवर्क प्रॉब्लेम असला का आपण ऑफलाईनला जातो, ऑनलाईनच्या ऑफलाईनला जातो. हे ऑफ साईडला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद झोकली आणि ताकद झोकत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले षटकारनं. जर आपण 50 धावा बोलत होतो तर 50 धावा धावफलकावरती येत असताना बॅटिंग करताना टीम शार्वी 11 चिंचोडी. नक्कीच आता एक नक्कीच चांगले मॅच पाहायला मिळू शकेल. मात्र शरीरापासून लांब तो चेंडू होता आणि तिथून मात्र चेंडूला खूप चांगलं उचललं गेलंय.
जबरदस्त फटका. पार्टनरशिप तुम्ही पाहू शकाल 47 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाली आहे. सुशांत 28 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका आहे आणि हा देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. षटकार मारला. जसा तुम्ही उल्लेख केला पार्टनरशिप आहे आणि यावेळेला तर एकच गाणं सूट होते बाबा. अशी बनवा बनवाल्या तुझी माझी जोडी जमली, अशी जमली आहे, जोडी जमलेली आहेत. आई बघा, आई होता बोलचा फटका केला होता, थोडेसे खाली झुकले होते वाणी, त्या चेंडूला पाठवले अजून सीमारेषा पार. ही जोडी जमलेली आहेत आणि आक्रमण झाले. शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी असताना हा फटका बघा, थोडेसे वाकले होते, झुकले होते आणि चेंडूला खेळत असताना लॉंग रेंज सीमारेषा पार दाखव पाठवले. 56 धाव फलकावरती येत असताना शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. पार्टनरशिप बघा, जेटीसी सांगतात 53 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत. 15 चेंडूमध्ये 53 धावांची पार्टनरशिप, त्याच्यामध्ये 34 धावांचा वाटा सुशांतचा आहे. आणि आता संजय जे मागे लीड रोलमध्ये होते ना, ते आता सपोर्टिंग रोलमध्ये आहेत. जसा फिल्मफेअर, जी सिने अवॉर्ड, अल्फा अवॉर्ड त्याच्यामध्ये बेस्ट ॲक्टरला असतो, तसा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरला पण असतो. इथे 30 कामगिरी कदाचित संजयने केली आहे. बेस्ट सपोर्टिंग रोल सध्या लीड रोलमध्ये सुशांत आहेत. एक किरदार निभा रहे भाई, कॅरेक्टर प्ले केला जातोय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, हाच टप्पा कदाचित शोधत होते गोलंदाज अक्षय. आणि हा खोलवर टप्प्याचा चेंडू, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धावा धापलकावरती 56. खूप चांगली खेळी सुशांत. मागच्या मॅचमध्ये की आपण उल्लेख केला होता की भले सुशांत शांत नाव हे मात्र त्याच्या शेवटी आहे, मात्र खरं तर हा खेळाडू शांत नाही आहे. 10 चेंडू 34 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडविकेट डीपला चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो. तो जर व्यवस्थित आला असता कदाचित तर या ठिकाणी ती रनआउटची संधी निर्माण होऊ शकली असती. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेनं धावा झाल्यात फलकावरती 58. 58 धावा. समोर रॉकस्टार आहे, चंद्रपाड्याचा संघ आहे. पण सध्या चिंचोडीचे 2 स्टार चमकलेले आहेत. 2 स्टार चमकले आणि त्यांची चमक नाही आहे, पण बॅटची धमक दाखवली आहे. बाई खाली चमक नाही आहे, धमक बी आहे. आणि जसा मध्ये धमक असते, मनगटामध्ये जोर येतो. धमक आहे. पायावरचा चेंडू होता, त्या चेंडूला पहिला तर लेनला पिक केलं, फ्लिक केलं आणि आमचे जेडीसीचे कॅमेरामॅन होते, त्यांनी सर्व गोष्टी क्लिक केल्यात. पिक, फ्लिक आणि हा क्लिकचा हा 6 षटकार. जबरदस्त फटका. अगदी पायावरचा चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिक्स आपण नेहमीच म्हणतोय आणि तिथून मात्र चेंडूला मात्र पिक केलं गेलंय. याच फटक्यांची गरज आहे. बघा 4 ओव्हरची मॅच आहे. अपेक्षा केली होती आपण 50-55, आता मात्र त्याहून अधिक. ए दिल मांगे मोह, त्याहून अधिक जवळजवळ 64 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. आणखीन एक. यावेळेस MS स्टाईल, महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हेलिकॉप्टर उडाला होता, टेकअप झाला होता आणि बरोबर 1 बाउन्स चेंडू गेलाय. बॉटम हँडचा वापर केला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि हा फटका जेव्हापासून आलाय ना तेव्हा यॉर्कर चेंडू हाताळायचा की नाही हाताळायचा हा पण विचार कधी कधी गोलंदाज करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. हा बघा, हा हेलिकॉप्टर होतं, पण हे मिनी हेलिकॉप्टर होतं, छोटं चार्टर्ड असं तसं हे होतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 68 धावा आणि या 2 खेळाडूंमध्ये 65 धावांची पार्टनरशिप झाली आहेत. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होईल, पण आपण टॉसच्या दिशेने जाऊया. इथे 2 संघ कर्णधार आपण पोचा. एका बाजूला महाकाल मालजीपाडा आणि समोर असणार आहे तो जाणता राजा खारभाव. या आपण आदरणीय सन्मान्य रवी ठक्कर यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत टिवरी आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत, ते आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया. टॉस, बॅट अँड बॉल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. बॅट बॉल आलेला आहे. रवींद्र ठक्कर साहेब, आपण या स्पर्धेविषयी मनोगत थोडक्यात व्यक्त करावं.
रविदा यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे श्रद्धांजली चषक 2026च्या माध्यमातून. आणि जे मैदान होतं 15 ते 20 दिवसांच्या पलीकडे जर इथे आला असता तर वेगळ्या मैदानाचं स्वरूप पाहायला मिळालं. आणि आज नंदनवन या ठिकाणी केले तर या मैदानाविषयी काय म्हणतील, अजिंक्य स्पोर्टच्या टीमविषयी काय म्हणतील, रविदा यांच्या आठवणींना उजाळा कसा देतील आपण? नक्कीच रविदादा एक लेजंड खेळाडू आणि त्यांना बघून सुद्धा आम्ही क्रिकेट खेळायला शिकलो. आणि तुम्हाला ग्राउंडचं सांगायचं झालं तर ग्राउंड ह्या ग्राउंडच्या शिवाय दुसऱ्या ग्राउंडवर मॅच बघायला आणि खेळायला अजिबात मजा नाही. मला माहिती पडलं आज मॅच आहे इकडे आणि मॅच असताना मी या कारणाने इकडे मॅच बघायला आलो, कारण की जाऊया आज मॅच बघूया अजिंक्य मैदानावर, कारण की 1-2 वर्ष इकडे गॅप झाला होता मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे या वर्षी चला पहिला दिवस आहे आणि मॅचला आपण भेट देऊया, त्यासाठी मी आलो. आणि खूप छान आयोजन आहे आणि खूप छान क्रिकेट चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. हे होते विद्यमान सरपंच टिवरी गावातील. तर टॉस या ठिकाणी नुकताच आपण पाहिला तर टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समीर राऊत गेल्या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून समीर राऊत यांच्या खेळीविषयी काय म्हणतील आपण? खूप सुंदर खेळला, वन साईड खेळला, खूप छान वाटतंय. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही सेम असेल. ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत? हो, खूप छान वाटते खेळताना. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. उमेश तरे, टॉस जर जिंकला असता तर काय आपण डिसिजन घेतला असता? फिल्डिंगच केली असती. मागील मॅचमध्ये सुद्धा तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेचा, तर कसं वाटतं एकंदरीत खेळपट्टी कशी वाटते, आउटफील्ड कशी वाटते? चांगली आहे आणि मस्त खेळायला मजा येते. एक चांगली फाईट पाहायला मिळेल आम्हाला. हो नक्कीच. थँक्यू व्हेरी मच उमेश तरे. हे होते दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकतंच विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि आपण पाहिलं तर महाकाल मालजीपाडा या टीमच्या बाजूने लागला. महाकाल मालजीपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया दोन्ही दिग्गजांना. तुकाराम मांगेला एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील आणि भारत राऊत सर. या आपण जाऊया कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सामन्याची देखील टॉस झाले. प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपण ऐकत होता. 69 धावांचा पाठला करता 69 24 बॉल आणि 69 धावा. जर पाहिलं तर 69 धावांचा अर्थ तोच होतो 17च्या वरची सरासरी प्रत्येक षटकामध्ये पार करायची आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. नाव त्यांचं रॉक स्टार आहे आणि भाई रॉकिंग परफॉर्मन्स तुम्हाला करायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला चिंचोडीचे 2 स्टार जे चमकले आहेत त्याच्यामुळे 68 धावा झाल्यात. तेही आल्या जिंकण्यासाठी. जसं तुम्ही उल्लेख केला होता की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन दोघं आल्यात. पण चॅम्पियन कसं माहिती का, स्वप्न पाहणार असो. अ चॅम्पियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव अप्स. एक चैंपियन जो सपना देखने वाला रहता है, जो कभी हार नहीं मानता. हारना और हार मानना 2 अलग अलग चीजें है. इथे शेवटपर्यंत लढायचं, झुंजायचं आणि जिंकल्याशिवाय थांबायचं नाही याच विचारानं खेळायचं आहे. रॉकस्टार बॉईज सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. 24 मध्ये करायचे 69 69. पूर्ण कल्पना आहे या मैदानावर. कुठलीही धावत संख्या मोठी किंवा छोटी नसते याची कल्पना आहे रॉकस्टार बॉईज या टीमला. कारण भले 2 वर्षानंतर हे मैदान खुलं झालं असले तरी मात्र या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडायची नाही आहे. खेळत राहायचं आहे आणि खेळत राहत असाल तर नक्कीच मॅच देखील तुम्ही जिंकू शकाल. मॅच ऑन. पंचांचा या ठिकाणी इशारा दिला जातोय. टार्गेट सेट केलं आहे ते तब्बल 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. कशा प्रकारे प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जाईल? म्हणजे 70 झाले नाही पण 69 करायचे आहेत. 70 झाले नाही पण 69 करायचे आहेत. सॅम ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू होता समोर केला ऑन ड्राईव्ह मी डॉनला फील्ड करते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय जसं अपील झालाय. पण तोपर्यंत सॅम अगदी क्रीजमध्ये सुरक्षित. पहिले षटक हाताळतोय अजित घरत. पहिले षटक हाताळतोय आणि नाव त्याचं सॅम आहे. सॅम आणि यश असे 2 खेळाडू आहेत. सॅम अगदी सेम टू सेम खेळायचं आहे. जसं त्यांनी बॅटिंग केली तशी बॅटिंग करायची. त्याने 3 धावा केल्या होत्या पण तुम्हाला कदाचित 22-23 पहिल्या षटकामध्ये करावे लागतील. नक्कीच तोच प्रयत्न या ठिकाणी आहे. यशच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. यशनं जसा फटका खेळला ना तसा असा पंच पण लगावला. यशनं जसा फटका खेळला ना तसा थोडासा पंच लगावला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि बाहेरनं अगदी खेचून मारलाय. लांब वरचा मारलाय. आणि ज्यावेळेला लांब वर जायचं, लांब प्रवास करायचा त्यावेळेला सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. आणि रेस जेव्हा लांबची असते ना, शर्वत लांबची असते ना, तेव्हा गरज नाही की जोरात कोण धावतंय. गरज असते जास्त वेळ कोण धावू शकतो. भाई रेस जब लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है, मायने ये रखता है कि ज्यादा देर तक कौन दौड़ सकता है. शार्वी धावू शकते जोरात की रॉक स्टार.
पाठलाग केला जातो 69 धावांचा. समोर खेळलाय, समोर अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इरादे स्पष्ट केल्यात. रोखोक आलोय, समोर आलोय आणि उत्तर देण्यासाठी तयार आहोत. समोर खेळाय, 2 षटकार, सिक्सर. जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. तिथून मात्र या चेंडूला समोरच्या दिशेनं खेळला गेलाय. जबरदस्त फटका खेळला गेलाय. बघा इरादे स्पष्ट, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलाय 69 धावा करायचे आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक खूप 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 महत्वपूर्ण आहे. या ओव्हरमध्ये अधिकाधिक धावा 20-25 येणाऱ्या काही ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहिलं ना, रिक्वायर्ड थोडंसं कमी येईल. रिक्वायर्ड थोडंसं कमी येईल. या ओव्हरमध्ये 20-25 धावा आल्या तर 13 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये 13 आल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक 69चा टार्गेट. यावेळेस क्रॉस बटेड आहे, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्याने घेतलाय झेल. संपलाय खेळ. यश या ठिकाणी आउट. काउंटर अटॅक झालाय. 2 वेळा हल्ला तुम्ही केला, वार तुम्ही केला, पलटवार आम्ही केलाय. चौको चक्क की हो रही थी बौछार. आया विकेट, आया पलटवार यायचा होता. चांगला झेल टिपला गेला. थोडा नाराज आहेत. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे ना, जसा प्रेशरवाला तसा पेशन्सवाला आहे. भाई थोडासा सब्र भी रखिए, कारण वेळ ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला संयम देखील महत्त्वाचा आहे. आणि हे असं आहे ना, म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी आपण प्रेशरचा उल्लेख करतोय. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. कदाचित थोडासा वेळ अजून जाऊ दिले असता, पण थोडासा वावत गेला आणि हा झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज पार्थ आल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती त्या 13 झाल्यात. सुरुवात दणक्यात केली होती, नो डाऊट. यशनं अगदी आपले इरादे स्पष्ट केले होते की भले 69 धावा, मात्र या 69 धावा आम्ही पूर्ण करू शकतोय. मग त्यानंतर मात्र यशची पडलेली विकेट. या ठिकाणी काय तोच वेग, तीच खेळी, तीच दहशत पार्थ मैदानाच्या आतमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तोच आहे. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. खूप चांगली लाईन त्यांनी लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केले गेलं. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक बघा, तुम्ही पाहू शकाल. अगदी यावेळेस पुलर लाईन चेंडू हाताळला होता. ऑन साईडला चेंडू खेळला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिसफील्ड झालाय. अगदी 2 फिल्डरला बीट करत चेंडू मागे निघून गेला होता. 2 धावा तरी ते पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न उलकावणी देखील त्या ठिकाणी दिली गेली होती. मात्र या चेंडूवर येतील 2 धावा. या 2 धावेना धावसंख्या झाली आहे ती तब्बल 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती ते 15. JTC आता कंपॅरिझन दाखवते. आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक संपलं होतं तेव्हा शायरवी 11 चिंचोडी 3 वरती होता. 1 गडी बाद 3 आणि पाठलाग करताना रॉकस्टारचा संघ आहे तो 15. 17च्या वरची जे रिक्वायरमेंट आहे ना, 69 धावांचा पाठलाग, 17.25ची जी गरज होती ना, सुरुवात चांगली झाली. फक्त एकच गोष्ट आहे, जो विकेट गमावला आहे ते देखील कदाचित महत्त्वाचं ठरू शकेल अशा सामन्यामध्ये. आता समीकरण बघूया, इक्वेशन बघूया. शेवटच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं ना, शेवटच्या 3 ओव्हरमध्ये तर त्यांनी 65 धावा केल्या. 65 धावा शेवटच्या 3 ओव्हरमध्ये केल्यात. आणि 3 ओव्हरमध्ये तुम्हाला किती करायचे आहेत? पहिल्या षटकामध्ये 15 धावा केल्यात, याचा अर्थ 54 धावा करायचे आहेत. 3 षटकामध्ये जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 54. आणि 18-54 जर भारत बघितलं ना तर एक समीकरण आहे. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 54 करायचे आहेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 18 रन करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 रन तुम्हाला करायचे आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की आता प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. 15-54, 18-54. नक्कीच 18 करायचे आहेत. कमीत कमी 2 षटकार कमीत कमीत रॉकस्टार टीमला या ठिकाणी ठोकायचे आहेत, मारायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला हे मोठे फटके येण्यापासून थांबवायचं आहे. आणखीन एक चांगलं षटक हाताळायचं आहे जेणेकरून शेवटच्या 12 चेंडूंचं समीकरण थोडंसं वेगळं असेल. हा प्रयत्न त्या ठिकाणी चिंचोडी टीमला करावा लागेल, शार्वी 11 या टीमला करावा लागेल. हो, यावेळी थोडासा उशिरा खेळलात. चेंडू खूप चांगला हाताळला गेला होता. थोडंसं उशिरा तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा चेंडू येते डॉट. प्रत्येक डॉट बॉल रिक्वायर्ड रन रेट वाढणार, टेन्शन वाढणार, दडपण तुमच्यावर येणार. प्रत्येक चेंडू फेस करायचा आहे, प्रत्येक चेंडूला तुम्हाला खेळायचं आहे. 17 चेंडूचा खेळ आहे, 54 धावा. 18 मध्ये 54 म्हणजे 8 चांगले फटके खेळायचे आहेत. तर कमीत कमी शार्वी 11ने 8 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. हर मॅचवरती कंट्रोल येणार. हा फटका खेळा, अगेन्स्ट टर्न खेळा, अगेन्स्ट विंड खेळाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय.
सतीशने होऊन विकेट प्राप्त केलाय. जो विकेट पाहिजे होता तो विकेट प्राप्त केला. हे षटक महत्वाचं आहे. 93 षटक आहे आणि 83 षटक यासाठी महत्वाचं आहे ज्यावेळेला हवेचा थोडासा प्रतिरोध आहे, त्यावेळेला हवेच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे, त्यावेळेला सतीशने होऊन विकेट प्राप्त केला आहे. परतावं लागेल ते सॅमला. फलंदाज बाद. रिक्वायर्ड हंड्रेडकडे आपण जर पाहिलं तर जवळपास आता 20च्या घरामध्ये रिक्वायर्ड हंड्रेड जाऊन पोचलाय आणि नक्कीच हवेच्या विरुद्ध दिशेनं आपण या एंडनं खेळतोय. इथे कमीत कमी एक अपेक्षा केली. आपण एक उल्लेख केला रिक्वायर्ड 18चा होता. जवळपास जवळ 6 चेंडूमध्ये जवळजवळ तुम्हाला 2 षटकार मारायचे आहेत. मात्र इथे मी तर म्हणेल की जरी हवेच्या विरुद्ध दिशेने खेळताना भले 18 नाही आहे, 10-15 धावा जरी आल्या तरी देखील खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतील. मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे ज्याला म्हटलं जातं रॉकस्टार बॉयजचा बाहुबली मिस्टर जुगल पाटील. मागची इनिंग विसरता कामा नाही आहे. पण ही जुगलबंदी आहे. ही जुगलबंदी बॅटल बॉल मधलं हे द्वंद्व आहे. ही जुगलबंदी है. बैट एंड बॉल मधलं द्वंद्व है. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. अब रंग में भंग होगा या रंग में और इजाफा होगा. या वेळेला सतीशनं, नाव त्यांचं सतीश आहे, थोडेसे स्टायलिश आहेत आणि स्टायलिश गोलंदाजी देखील केलेत. पहिले 3 डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू. 18-54 वरनं कहाणी. 15 बॉल 54. महत्वाचे 2 बॅटर डगआउटमध्ये आहेत. अपेक्षा वाढल्यात. फटका अफलातून आहे. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. मोठी विकेट म्हणायचं गेलं तर रॉकस्टार ची रणमशीन या ठिकाणी थांबली गेली. मिस्टर जुगल पाटील आउट. बिल्कुल आपने सही कहा भाई. ये विकेट नहीं गया है, ये उम्मीदों को बड़ा झटका लगा है. ये उम्मीद वाली विकेट थी. बॅटच्या थोड्याशा खालच्या बाजूला लागला त्यामुळे तो तितका ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. बॉन्ड लाईन जवळ अगदी थोडासा एक 6-8 इंचाचा फरक असेल. 6-8 इंचाचा फरक असेल. त्याच्यामध्ये हा झेल टिपला गेलाय. हे षटक निर्णायक ठरतंय. अगदी गेम चेंजर ओव्हर. सतीशची ही षटक गेम चेंजर ओव्हर षटक आतापर्यंत ठरताना जे आपण पाहिलंय. कारण या ओव्हरमध्ये .w. आता काही जण विचार करतात का बाबा पुढचा डॉट येणार का, आणि ते देखील आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे सागर पाटील येतात गोलंदाजीसाठी. आपण रविदादाची स्मृतीला उजाळा देण्याचा निमित्तानं आयोजित करण्यात आलेली श्रद्धांजली चषक 2026 पाहत आहेत. आता कहाणी थोडंसं क्वालिफायच्या दिशेने आपण चाललोय. त्याचा 8 संघांना पाहिलं, 4 उरले, आता 2 उरतील. त्याच्यामध्ये इंटर करायचं आहे. .w. समोर खेळाय. चेंडू जोपर्यंत वाईटिश लॉंगॉनला फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. या एका धावाने बराच वेळ गाडी, जसं आपण बाजूला ट्रॅकवरती मालगाडी थांबते ना, बऱ्याच वेळ सायडिंगला काढली जाते. त्याचा स्कोरबोर्ड सायडिंगला काढलेला तो बऱ्याच वेळानंतर थोडासा हल्लाय, 16 वरती पोहोचलाय. म्हणजे म्हणायचं गेलं तर या ठिकाणी जोचंद्रचा फाटक पडला की काय अशा प्रकारे. धावा संख्या 16 झाली आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि बघायची स्थिती म्हणजे आत्ताच्या घडीला जवळजवळ जो धावफलक आपण पाहतो ना, तो धावफलक आता सध्याच्या घडीला मी म्हणेल 30-35 धावा या फळकावर दिसायला होत्या. मात्र या ठिकाणी खूप चांगलं आयोजन नियोजन सुंदर आहे. रविदादांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा. आणि बऱ्याच दिवसानंतर आज प्रमोद शेडगे सर, तुकाराम मांगेला सर, भरत राऊत सर एकत्र समालोचन करतायत. ऐकायला मजा येते. खूप छान. धन्यवाद मंगलदास घरत. आपलं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. आपली कमेंट्स नेहमीच ज्या वेळेस जोचेंद्र परिसरामध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही समालोचन करतोय त्या वेळेस तुमची कमेंट ही आम्हाला नेहमीच असते. धन्यवाद. आपण आम्हाला ऐकतायत. रविदादांची स्पर्धा आपण घर बसल्या पाहत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. एक असं व्यक्तिमत्व मंगलदास घरत यांचा उल्लेख तुम्ही केला. सफाळे येथील यंगस्टर चषकाचे आयोजक देखील आहेत आणि नेहमीच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. आपल्यासारख्या समालोचकांना चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या देखील येत असतात. धन्यवाद मंगलदासजी. आपलं देखील मनापासून आभार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मागचं षटक फक्त 1 धावांचा 1 नंबर षटक हाताळलं गेलं होतं. 12 बॉल 53. आता ही गाडी जशी सुटते ना प्लॅटफॉर्मवरती निघाली, मग त्याला पकडणं थोडंसं कठीण होऊन बसतं. एक चांगला म्हणजे दररोज प्रवास करणार असेल ना, तोच चालती लोकल धावती लोकल पकडू शकतो. आता तीच चालती धावती ही मॅच रॉकस्टारला पकडायची आहे. कारण 11 बॉलमध्ये करायचे त्या 52 धावा. बघूया ती गाडी सुकेल की पकडली जाईल. 11 बॉल 52 पकडावी लागेल. भले तुमचे महत्वाचे खेळाडू डगआउटमध्ये असतील तरी मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. म्हणतात ना, सारे साथी काम के अपना अपना बस एक मोल, पर जो मुसीबत में काम आहे
ओ सबसे अनमोल. मुसीबत आहेत नक्कीच. मी म्हणेल अनेक अडचणी आहेत तुमच्या टीमवर. त्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. आपल्या टीमला स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक मॅच विनिंग पारी त्या ठिकाणी तुम्हाला खेळावी लागेल. नक्की चांगला उल्लेख केला. संघ अडचणीत येतो त्यावेळेला जो समोर येतो ना तो सर्वात मोठा असतो. अडचणीतनं मार्ग काढणं गरजेचं आहे. ओ नो नो नो, अगदी जी क्रीज आहे त्याच्याही बाहेर पडलाय. पंच सांगतात त्याच्या देखील बाहेर पडलाय. आणि अडचणीपासून आहे ना लांब नाही पडायचं. अडचणीपासून लांब पडणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. अडचणीतनं मार्ग काढायचा आणि अडचणीतनं असा मार्ग नाही भेटणार बाबा. तुम्हाला इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. तिसरीच्या पुस्तकामध्ये धडा होता इच्छा तेथे मार्ग. आता इच्छा असेल तर मार्ग सापडेल. देर इज अ विल देर इज अ वे, तसं म्हटलं तर तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडेल. इच्छाशक्ती नसेल समोर मार्ग दिसेल पण तो तुम्हाला पकडता येणार नाही. न बॉल 50 धावांची आवश्यकता. बघा, जोपर्यंत ज्याप्रमाणे चांगला उल्लेख केला इच्छाशक्ती, खरोखरच तुम्ही जोपर्यंत स्वतःहून म्हणत नाहीत की आम्ही हारलोय तोपर्यंत या जगामधली अशी कुठलीही शक्ती नाही की तुम्हाला हरवू शकते. लढत राहायचं आहे. बघा, अजिंक्यचं मैदान नव्यानं तयार केलं. हे मैदान, या मैदानावर कितीही धावा आतापर्यंत होऊ शकल्यात. प्रयत्न त्या ठिकाणी सुरू ठेवणं गरजेचं. यावेळेस फुलटॉस मात्र बीमर हाताळला गेलाय. इथे नशिबानं दरवाजा ठोठावलाय. चौकार आलाय. नो +4, धावा मिळतील 5. नशिबाच्या धावा या मात्र स्कोरबोर्डवर. बऱ्याच वेळेला आपण संकटामध्ये सापडलो का देवाचा धावा करतो. आता तसा नशिबाचा धावाचा उल्लेख केला आहे. कमरेच्या वर फुलटॉस चेंडू हाताला गेला. कारण माणसाची फितरत पण वेगळी आहे. माणसाचा स्वभाव पण वेगळा आहे. सर्व काही सुरळीत चाललं का देवाला लांबून हात जोडायचे आणि जरा काय कमी पडलं का देवळात जाऊन नारळ फोडायचे. तशी माणसाचा स्वभाव पण आहे. अडचणीमध्ये आलं ना का मग देव थोडासा आठवतो. आज श्रीरामाचा दिवस देखील आहे. रामनवमीचा दिवस आहे आणि 9 चेंडूचा खेळ आहेत. नवापाचा 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास सिक्सर प्रत्येक बॉलवरती पाहिजे. या कुछ चमत्कार ही आपको बचा सकता है. एक मिराकल झाला, चमत्कार झाला तर कदाचित इथे सामना जिंकू शकेल. ऐसे नाही की चमत्कार होते नाही, बार बार नाही होते. आणि इथे जर चमत्कार झाला तर सगळेजण नमस्कार करतील. 8 बॉल 45. चमत्कार तिथे नमस्कार नेहमीच म्हटलं जातं. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, पुलचा फटका. मागे फिल्डर आहे. प्रयत्न चांगला केला होता त्यानं, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. म्हणून मी म्हटलं बाबा इथे काय चमत्कार झाला तर त्याला नमस्कार केला जाईल. आणि तो 8 चेंडूचा व्हिडिओ आहे ना तो JTC पण व्हायरल करेल. आता संजयजी मात्रे ज्यावेळेला स्कोअर करतात ना त्यावेळेला 2-3 पेनचा वापर करतात. जिथे रेडवाली आहे, जिथे थोडीशी आपण जर पाहिली तर ग्रीनवाली पण आहेत. आता ग्रीनवाला जेवढा वापरतील ना तितका मॅच रंगेल. कदाचित ग्रीनवाला जितका वापरतील तितका मॅच रंगणार आहे. धावा दापलकावरती 30. जितका ग्रीनवाला वापरतील तेवढा ग्रीन सिग्नल येणार आहे. पुन्हा एकदा संजय मात्रेंनी ग्रीन पेन घेतलाय. ग्रीन लाईट आलंय. शेवटच्या बॉलवरती षटकार. धावा दापलकावरती 36 धावा करायच्या त्या. जर पाहिलं तर 69 वरती पोहोचायचं आहे. शेवटच्या काय चेंडूचा खेळ. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि इथे जर झाल्या तर काय मजा येणार आहे ना. मजा, ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की मजाचा उलटा जाम मजा येईल. बघा, चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू लगेच द्यायचा आहे. बघा, शेवटच्या 2 चेंडूमध्ये आलेले 2 षटकार. हे 2 षटकार मित्रांनो तुम्हाला मॅचमध्ये घेऊन आलंय. लक्षात ठेवा. इथून तुमच्या आता मात्र आशा वाढल्या आहेत. या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकारानं या ठिकाणी कुठेतरी ती विजयाची चाहूल या ठिकाणी नक्कीच लावली गेली आहे. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा करायच्या आहेत त्या 33 धावा. 6 मध्ये जवळजवळ म्हणायचं गेलं 5 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. एक अंदाज घ्यायचा गेला तर म्हणू शकतोय आपण मॅच संपली नाही आहे. भले तुम्हाला नक्कीच हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे, मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने देखील आज सकाळपासून षटकार ठोकले गेले आहेत. धावा होतील, धावा नक्कीच या ठिकाणी होतील. मात्र तुमच्यामध्ये जिद्द चिकाडी, ज्याप्रमाणे अजिंक्य स्पोर्ट्स टीमने संपूर्ण मैदान जिद्द चिकाडी रविदादांच्या स्मरणात ही स्पर्धा खेळायची आहे. त्या जिद्द चिकाडीनं हे मैदान उभारले गेले आहे. त्याप्रमाणे तुमच्यामध्ये देखील जिद्द आणि चिकाडी असायला हवी. 6 चेंडूमध्ये 34 धावा का होऊ शकत नाहीत? होऊ शकतील. चला होऊ शकतील तर विश्वासावरती आपल्याला खरं उतरायचं आहे. शेवटचे 6 बॉल 33 धावा. समोर खेळलाय जरूर मिस टाइम स्ट्रोक झालाय. कारण गोलंदाजाला 1-2 चांगले चेंडू हाताळायचे होते. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण.
आणि एका धावाने जर आपण बघितलं धावफलक थोडासा पुढे जाईल. 37 5 बॉल आहेत 32 धावा धावफलकावरती करायच्या आहेत. 5 मध्ये 32 थोडंसं अशक्य पण आव्हान आहे. सागर आणि पार्थ अशी जोडी मैदानावरती आहे. अवघड आहे, कठीण आहे, मात्र अशक्य नाही आहे. क्रिकेटचा खेळ म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलणार हे कोणीही सांगू शकत नाही आहेत. कॅच ड्रॉप त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये फक्त सिंगल, एक धाव आणि एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 38. 4 चेंडू 31 धावा. आता ते दुसरं षटक लक्षात येते सतीशचं, किती महत्वाचं होतं. फक्त सिंगल रन, एक धाव त्याने दिली होती. त्या एका ओव्हरचं महत्व आता लक्षात येते. सतीशनं ते गेम चेंजिंग ओव्हर होतं, पूर्णपणे सामन्याला कलाटणी देणारं ते षटक हाताळलं होतं. म्हणून सध्या अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती शारवी इलेव्हनचा संघ आहे. डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा नक्कीच. आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं ना की भले तुमच्या समोर रिक्वायर्ड 118 आहे, मात्र ते सतीशचं षटक जवळजवळ 18 नको 10-12 जरी धावा त्या ओव्हरमध्ये आल्या असत्या तरी देखील त्या तुमच्या टीमसाठी उपयुक्त ठरू शकल्या असत्या. मात्र ते फक्त आणि फक्त एका धावेचं षटक. यावेळेस शफल होऊन अगदी नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय. चौकार मात्र हे फटके अगोदर जर आले असते तर नक्कीच स्टंपच्या मागे पंचांनी पाहिलं ज्यावेळेला शॉट ऑफर केला गेला होता त्यावेळेला आपल्या बॉडीचा कुठला तरी पोर्शन त्या क्रीजच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या यष्टांच्या पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला असं पंचांनी तिथे निदर्शनात आले. त्याच्यामुळे धावा नाही आहेत. हे काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेला तुम्ही ATM मध्ये जाता कार्ड टाकता आणि पैसे डेबिट झाले तर मेसेज पण येतो, पण पैसे येत नाहीत. तसं झालंय इथे. काय झालं का, फटका खेळला, चेंडूही गेला बाहेर, पण रन आल्या नाही आहेत. भरपूर वेळा असं होतं आपल्याला ज्यावेळेला जातो ना ATM मध्ये. फलंदाज बाद झालाय अजून एक, आणि त्याच्यानंतर बँकेत जावं लागतं आणि मग पुन्हा एकदा ते पैसे आतमध्ये, पण इथे येणार नाही आहेत. आता फक्त एका चेंडूची औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. आणि शार्वीनं केलेला परफॉर्मन्स, सुशांत आणि संजयनं केलेली ती पार्टनरशिप, 65 धावांची भागीदारीच कदाचित या सामन्यामध्ये या टीमला विजयाच्या जवळ आणून ठेवले. नक्कीच ती पार्टनरशिप खूप उपयुक्त ठरली मी तर म्हणणार. कारण इथून जर आपण पाहिलं तर ती विकेट जवळपास 3 धावसंख्येवर पडलेली विकेट आणि त्यानंतर एक मोठी पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाली. अपेक्षा केली होती आपण 50-55, मात्र त्याहून अधिक 69 धावा हे टार्गेट, मोठं टार्गेट या 4 ओव्हरमध्ये समोर ठेवलं गेलं. आणि त्याला प्रत्युत्तर देताना इथे मात्र कमी पडला गेला रॉकस्टारचा संघ. फुलटॉस चेंडू आहे, क्रॉस बॅटेड खेळायचा होता, मिस टायमिंग खेळला गेलाय. शेवटच्या चेंडूवर देखील सफलता प्राप्त केली आहे गोलंदाजानं. या ठिकाणी एंड ऑफ द ओव्हर नंबर 5 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो शर्वी 11 चिंचोडी या टीमनं. अभिनंदन शर्वी 11 आणि हार्ड लक अँड बॅड लक रॉकस्टार बॉईज. आपण आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल रॉकस्टार बॉईज या टीमचं देखील मनापासून आभार. चला या लगेच जाऊया आपण सन्मानाच्या दिशेनं. हॅलो, रवींद्र ठक्कर सरपंच ग्रामपंचायत टिवरी यांना अजिंक्य स्पोर्टच्या वतीने सन्मानित करण्यात आहे. मी सुनील मुकादम यांना विनंती करतो यांना सन्मानित करायचं आहे. रवींद्र ठक्कर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत टिवरी अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धा खेळतात.